जेडी अकॅडमी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। थोड्याच दिवसात येणाऱ्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून आणि आपली संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी यासाठी जेडी अकॅडमी शाळेच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। तसेच स्त्री भ्रूण हत्येविषयी जनजागृती व्हावी म्हणून मुलगी वाचवा असे फलक आणि नारेबाजी करत विद्यार्थी यात सहभागी झाले होते। या पालखी सोहळ्यात छोट्या वर्गातील लहान मुलांनी पालखीची प्रतिकृती तयार केली होती। हातात झेंडा, टाक, कपाळी गंध आणि मुखी ज्ञानबा तुकारामाचा जयघोष करत ही पालखी निघाली, तर लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर तुळस घेऊन पालखीत सहभाग घेतला। जेडी अकॅडमी शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा भोसले आणि वर्ग शिक्षिकांच्या हस्ते पालखी पूजा करून पालखी शाळा परिसरात निघाली। मोठ्या वर्गातील मुलांच्या हातात स्त्री भ्रूण हत्या रोखा, मुलगी वाचवा, मुलगी जगवा असे फलक घेऊन नारे देत त्यांनी यात सहभाग घेतला होता। फिरत्याचा कावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा, माती पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा। आभाळ चमक ये आकारा तुझ्या घटांच्या उतरंडीला, नसे अंत ना पार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे। घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे। तुझ्या विना ते कोणा न कळे, मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। तूच घडविशी तूच फोडीशी, पुरवाळशी तूच ताडीशी। तूच घडविशी तूच फोडीशी, पुरवाळशी तूच ताडीशी। नकळे यातून काय जोडीसी, देशी डोळे परिनिर्मिशी, तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। फिरत्याचा कावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार। नमस्कार, मी नंदा भोसले, LH जडाबाई इंग्लिश मीडियम स्कूलची मी प्रिन्सिपल आहे। आजचा विषय म्हणजे आजचा दिवस आम्ही असा अरेंज केलेला आहे किंवा आयोजित केलेला आहे। आज आषाढी वारी निमित्त आम्ही पालखी आयोजित केलेली आहे। दरवर्षी आमच्या शाळेतून पालखी सोहळा आयोजित केला जातो। त्या पालखी सोहळ्यामध्ये दरवर्षी वेगवेगळे विषय आम्ही मांडत असतो। ते विषय आध्यात्मिक तसेच सामाजिक असतात।
त्याचप्रमाणे यावर्षीचा आमचा जो विषय आहे तो स्त्री भ्रूण हत्या याच्यावर आयोजित होता. आम्ही स्त्री भ्रूण हत्येचे जे काही होत आहे समाजामध्ये त्याच्या लोकांमध्ये त्याची जनजागृती व्हावी की ह्या सगळ्या गोष्टी थांबाव्यात, स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबावेत, स्त्रियांचा जन्म हा किती मोलाचा आहे हे लोकांना समजायला हवं. त्याचप्रमाणे स्त्रियांनाही इक्वल हक्क जो समाजामध्ये पुरुषांना आहे तो मिळावा यासाठी आम्ही जनजागृती केलेली आहे. पालखीचा जो सोहळा आहे त्यालाच आम्ही एक जोड दिलेली आहे की स्त्री भ्रूण हत्ये थांबवा. त्या स्त्रियांशी संदर्भात असलेले आम्ही सगळेच जे कार्यक्रम आहेत ते आयोजित करतो. आम्ही महिला दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे राखी पौर्णिमा आहे, नागपंचमी आहे, सगळे जे काही उपक्रम आहेत जे आपल्या महाराष्ट्र राज्याशी रिलेटेड आहेत, संस्कृती आहे आपल्या महाराष्ट्राची ती आम्ही जोपासतो. ते सगळे उपक्रम आम्ही आमच्या शाळेमध्ये आयोजित करतो आणि स्त्री भ्रूण हत्येचा आम्ही एवढाच प्रतिकार करतो आणि त्याच्यासाठी आम्ही एवढेच कार्य म्हणजे जेवढे आमच्याकडून होतील तेवढं कार्य करायला आम्ही तयार आहोत. आम्ही करतही आहोत आणि त्याचंच एक उदाहरण असं आहे की स्त्रियांना इक्वल किंवा स्त्रियांना बरोबरीचा हक्क मिळावा याच्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्याचं एक उदाहरण असं आहे की आज आमच्या शाळेमध्ये जेवढ्या काही वर्कर्स आहेत, जेवढा काही स्टाफ आहे तो सगळ्या स्त्रियाच आहे. म्हणून स्त्री भ्रूण हत्या थांबावा यासाठी आम्ही कार्य करीत राहू.